English grammar topic. Remove to use so that. जे टी डबल आहे टू याचा मराठी अर्थ येतो सुद्धा, किंवा फार, किंवा खूप. आता इंग्रजी वाक्य रचना घेतोय तो. राज इज टू फॅट टू वॉक. आता इथं बघा टी डबल ओ टू आणि टी ओ. जे पहिले टी ओ जे आहे टी डबल ओ टू हा शब्द काढून त्याऐवजी सो, पुढे आणि टीओ हा शब्द काढून त्या ठिकाणी दॅट नंतर सब्जेक्ट इथं प्रोनाउन सर्वनाम घ्या. कॅन किंवा कुड वाक्याचा काळ कोणता आहे त्यानुसार राज इज टू फॅट टू वॉक इज प्रेझेंट टेन्स आहे. दिलेले वाक्य वर्तमान काळातील आहे म्हणून इथं आपण याची कॅनचा वापर करू, अथवा दॅट सब्जेक्ट कॅन किंवा कुड आणि त्यानंतर नॉट. म्हणजे पहिले टी डबल ओ टू काढून सोचा वापर इथं करा, त्यानंतर फॅट येईल आणि टी ओ टू काढून तिथं दॅट सब्जेक्ट कॅन किंवा कुड आणि नॉट. आन्सर काय होईल बा, हा जो करता आहे तसाच येईल सब्जेक्ट राज इज, यामध्ये बदल होणार नाही. टी डबल टूच्या ऐवजी असो सोचा वापर. मग त्यानंतर जे फॅट मग हे विशेषण आहे तसंच येईल. आता टी डबल टू काढून त्यांनी पहिल्यांदा दॅट. आता इथं सब्जेक्ट काय घ्यायचं आहे प्रोनाउन. आपण राजविषयी सर्वनाम काय येईल की प्रोनाउन ही. प्रेझेंट टेन्समध्ये वर्तमान काळातील वाक्य आहे म्हणून आपण इथं दॅट ही कॅनचा वापर, पुन्हा नॉट आणि पुढील वाक्य आहे तसा. म्हणजे राज इज सो फॅट दॅट ही कॅनॉट वॉक. म्हणजे फक्त टी डबल ओ टू आणि टी ओ या दोन्हीच ठिकाणी बदल करायचा. पहिले टी ओ टू काढून तिथं सो येईल. टी ओ टू हा शब्द काढून त्या ठिकाणी 4 शब्द येतील बघा लक्षात. दॅट नंतर इथं सब्जेक्ट म्हणजे प्रोनाउन घ्या, कॅन किंवा कुड यापैकी योग्य ते आणि नॉटचा वापर. आता अशाच प्रकारे दुसरं वाक्य एखादं आपण बघू. आता इथं विशेषण घेतलेलं असतं इथं. आता जर घेतलं द ट्री इज टू हाय टू क्लाइंब. आता या वाक्यामध्ये इथं टी डबल ओ टू आणि टी ओ हे काढू नकून वरील याठिकाणी रचनेनुसारच दिलेल्या फॉर्म्युल्यानुसार वाक्य सोडवा. द ट्री आहे तसंच द ट्री परत इज आणि पहिलं टी डबल ओ काढून त्या ठिकाणी सोचा वापर. सो हाय वा परत टी ओ टू काढून त्यानंतर दॅट. आता दॅट नंतर सब्जेक्ट घ्यायचा आहे. द ट्री इज टू हाय टू क्लाइंब. आता इथं सब्जेक्ट तुम्ही प्रोनाउन कोणतेही घेऊ शकता इथं बा.
दॅट आय कॅनॉट क्लाइंब, दॅट वी कॅनॉट क्लाइंब द ट्री इज सो हाय दॅट दे कॅनॉट क्लाइंब, किंवा तो ही कांट क्लाइंब. म्हणजे तुम्ही कोणताही इथे घेऊ शकता. जर इथं वा ट्री इज सो हाय दॅट वी, मी प्रोनाउन इथे घेतलं वी कॅनॉट क्लाइंब. पुढचा आणि एक एक्झाम्पल बघू आपण. ना द प्रॉब्लेम इज, किंवा भूतकाळाचं घेऊ आपण. प्रॉब्लेम वॉज टू डिफिकल्ट, द प्रॉब्लेम वॉज टू डिफिकल्ट फॉर देम टू सॉल्व. आता इथं आहे टी डबल ओ टू आणि इथं टी ओ. आता इथे दिले फॉर नंतर जर इथं प्रोनाउन्स आले असेल तर आपणाला दॅट नंतर देमची प्रथमा विभक्ती आपणाला सब्जेक्ट म्हणून घ्यावी लागते. उत्तर होईल द प्रॉब्लेम so difficult. The problem was so difficult. म्हणजे पहिले टी डबल ओ टू काढून सोचा वापर केला, त्यानंतर डिफिकल्ट. आता दॅट नंतर या वाक्यात इथं करता घ्यायचं झाला तर इथं फॉर देमची प्रतिमा विभक्ती येते देचा वापर करा आणि त्यानंतर इथे घेतला. आता टू ही काढून टाकायचा. इथं आपण दॅट घेतलेला सब्जेक्ट इथे घेतला. आता कॅन किंवा कुड ऐवजी दिलेलं वाक्य भूतकाळातील आहे. वॉज टू बीचे रूप इथं आले म्हणून इथं कुडचा वापर. दे कुड नॉट सॉल्व. नेक्स्ट वाक्य. शी इज टू शाय टू स्पीक. किंवा याच प्रकारे आपण द टी इज the tea is too hot to drink. म्हणजे टूची रचनी जी अशी आपल्याला अनेक वाक्य आणखी सोडवता येते. आता तुमच्या लक्षात आलं असेल पहिले टी डबल ओ टू काढून तिथे सोचा वापर आणि टी ओ टू काढून दॅट सब्जेक्ट कॅन किंवा कुड आणि नॉटचा वापर करून वाक्य सोडवाय. याचं उत्तर काय होईल? शी इज सो शाय दॅट शी कॅनॉट स्पीक. म्हणजे शी कॅनॉट स्पीक विथ स्ट्रेंजर्स म्हणा. शी इज टू शाय टू स्पीक विथ स्ट्रेंजर्स असं. फिफ्थ जे वाक्य आहे द टी इज टू हॉट टू ड्रिंक. इथं उत्तर काय होईल? द टी इज सो हॉट दॅट. आता इथं तुम्ही प्रोनाउन घ्या तुम्ही तुमच्या याने. इथं अशी फॉरची काही रचना दिलेली नाही. इथं फॉर देम किंवा टी इज टू हॉट फॉर मी टू ड्रिंक जर असं असतं तर आपण काय म्हणलं असतं? द टी इज सो हॉट दॅट आय कॅनॉट ड्रिंक. याप्रमाणे म्हणजे इथं तुम्ही सब्जेक्ट कोणताही तुमच्या याने घेऊ शकताय. आता हे दोन्ही
किंवा दोन्हीची उत्तरे मी इथं लिहितो. 4चं लिहितो आधी. सी इज सो शाय that she cannot speak. काही बोलू शकत नाही. किंवा इथं विथ स्ट्रेंजर्स म्हटलं तर चालतं. शी इज टू शाय टू स्पीक. विथ स्ट्रेंजर्स, अनोळखी व्यक्तीबरोबर ती या ठिकाणी बोलत नाही, लाजते. इथं तसंच या ठिकाणी शी इज सो शाय दॅट शी कॅनॉट स्पीक विथ स्ट्रेंजर्स. आता फिफ्थच आहे द टी is so hot that I cannot drink. चहा इतका गरम होता की मी पिऊ शकलो नाही. म्हणजे रिमूव्ह टू टूची जी काही रचना असेल ग्रामर टॉपिक जर रिमूव्ह टू टूने यूज सो दॅट अशी वाक्ये जर आली तर एक्झाममध्ये अगदी परीक्षेत सोडवणं एकदम सोपं. म्हणजे पहिलं टी डब्ल्यू टू असेल तिथं सोचा वापर करा. त्यानंतर वाक्यातील ॲडजेक्टिव्ह येईल आणि टी ओ टू काढून दॅट, सब्जेक्ट, कॅन किंवा कुड आणि नॉट यांचा वापर करा. म्हणजे आपणाला हे वाक्य सोडवणं अगदी सोपं होतं सुटसुटीत.